जातो। शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भातली आजची सुनावणी संपलेली आहे। आज या सुनावणीचा दुसरा दिवस होता। शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भातली आजची सुनावणी संपली आहे। तर आजचा दुसरा दिवस होता। कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केलेला होता। शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भातली आजची सुनावणी संपलेली आहे। कपिल सिब्बल यांनी आतापर्यंत शिवसेना पक्ष, घटना, चिन्ह आणि त्याचबरोबर आमदार अपात्रता या सगळ्यावर युक्तिवाद केलेला आहे। त्यावेळेला त्यांनी पक्षाच्या 2018 सालच्या घटनेचा दाखला या ठिकाणी दिलेला आहे। तर आजची सुनावणी या संदर्भातली संपलेली आहे। कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केलेला होता आणि आजची या संपूर्ण प्रकरणासंदर्भातली सुनावणी संपली आहे। यामध्ये सुप्रीम कोर्टाने सुनावणी आता पुढच्या आठवड्यामध्ये होणार आहे। आजची सुनावणी संपली असून आता पुढची सुनावणी ही पुढच्या आठवड्यामध्ये होणार आहे। शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भातली आजची सुनावणी संपली। आता सुनावणी पुढील आठवड्यामध्ये होणार आहे। शिवसेना पक्ष आणि चिन्ह आणि आमदार अपात्रता प्रकरण या संदर्भातली ही सुनावणी संपलेली आहे। कपिल सिब्बल यांनी आजही या संदर्भात जोरदार युक्तिवाद केलाय। प्रमोद, नेमकं आता काय झालंय? सुनावणी संपली आहे।